नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अभ्यासत आहोत इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रम विषय इतिहास आणि आपला आजचा पाठ आहे वैदिक संस्कृती यावर आधारित स्वाध्याय, प्रश्नोत्तरे, कृती व उपक्रम यांचे अगदी सहज आणि सोप्या भाषेमध्ये मार्गदर्शन। चला तर मग सुरुवात करूया। स्वाध्याय प्रश्न पहिला अ एका शब्दात उत्तरे लिहा। तर प्रश्न आहे विद म्हणजे याचं एका शब्दात उत्तर द्यायचं आपल्याला जाणणे। विद म्हणजे जाणणे म्हणजेच ज्ञान मिळवणे। गुरुजवळ बसून ज्ञान मिळवणे म्हणजेच उपनिषद। ज्येष्ठ व्यक्तीचे मंडळ म्हणजे सभा। आता जोड्या जुळवा अ गट आणि ब गट। अ गटामध्ये वेदांची नावं दिलेली आहे आणि ब गटामध्ये त्यामध्ये समाविष्ट असलेल्या विधींची नावं दिलेली आहे। तर ऋग्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला देवतांची स्तवने यांचं वर्णन आहे। यजुर्वेदामध्ये यज्ञविधीचे वर्णन केलेले आहे। सामवेद आपल्याला यज्ञातील मंत्रांचे गायन कसे करायचे ते सांगतो आणि अथर्ववेद आरोग्य व औषधोपचार हा आपल्याला सांगतो। अथर्व आणि औषधोपचार किंवा आरोग्य अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग पुढे जाऊ। संकल्पना चित्र पूर्ण करा। 4 आश्रम, कोणते 4 आश्रम आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये सांगितलेले आहे? तर यामध्ये ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम असे 4 आश्रम आपल्या याच्यामध्ये सांगितलेले आहेत। बघा पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी करणार आहोत। उत्तरे लिहा। वैदिक कालीन शिक्षण व्यवस्था यावर आधारित आपल्याला टिप लिहायची आहे। त्यानंतर वैदिक कालीन आर्थिक जीवन आणि वैदिक समाजातील स्त्रियांचे स्थान। तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण टप्प्याटप्प्याने या ठिकाणी घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे वैदिक कालीन शिक्षण व्यवस्था। तर या काळामध्ये गुरुच्या आश्रमात राहून शिक्षण घेतले जात असे। गुरुकुल पद्धती ही विशेष प्रसिद्ध होती। पाठांतर आणि तोंडी शिक्षणावर अधिक भर होता। वेद, भाषा, व्याकरण, युद्धकला, शेती व इतर व्यावहारिक ज्ञानाचा शिक्षणात समावेश होता। 2. वैदिककालीन आर्थिक जीवन। शेती हा मुख्य व्यवसाय होता। शेतीसाठी बैलांचा वापर केला जाई। त्यामध्ये पशुपालन केले जाई, विशेषतः गायी व घोडे बाळगणे हे महत्त्वाचे मानले जात असत। निष्क, टंक यासारख्या नाण्यांचा आणि वस्तूंच्या देवाणघेवाणीसाठी वापर केला जाई। त्यानंतर वैदिक काळामध्ये समाजात स्त्रियांचे स्थान कसे होते ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे थोडक्यात। तर वैदिक काळाच्या सुरुवातीला स्त्रियांना समाजात अत्यंत आदराचे व सन्मानाचे स्थान होते। लोपामुद्रा, गार्गी, मैत्री यासारख्या विद्वान स्त्रिया या काळात होऊन गेल्या। स्त्रियांना शिक्षणाचा आणि धार्मिक कार्यात सहभागी होण्याचा अधिकार होता। मात्र नंतरच्या काळात त्यांच्यावर बंधने येत गेली। अशा पद्धतीने टिपा या ठिकाणी आपण लिहिलेल्या आहेत। पुढचा प्रश्न समजून घेऊया। पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। 2 विधाने आहेत, 2 प्रश्न आहेत आपल्याला। वैदिक संस्कृतीमध्ये शेतीला महत्त्व होते याचं कारण आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे मित्रांनो। तर वैदिक संस्कृतीमध्ये शेती हा लोकांचा मुख्य व्यवसाय होता। धान्याचे उत्पादन जसे की जव, तांदूळ, गहू हे त्यांच्या उपजीविकेचे आणि अन्नाचे मुख्य साधन होते। तसेच शेतीसाठी बैल आणि गायींच्या पोषणासाठी शेतींची गरज अत्यंत महत्त्वाची होती। आता दुसरं कारण विधान आहे वैदिक काळातील समाजात स्त्रियांना सन्मानाचे स्थान होते। कारण स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता आणि त्या यज्ञासारख्या धार्मिक व सार्वजनिक कार्यात पुरुषांच्या बरोबरीने भाग घेत असत। लोपामुद्रा, गार्गी यासारख्या स्त्रियांनी वेदामधील ऋचाही रचलेल्या होत्या। यावरून आपल्याला सांगता येतं की वैदिक काळात किंवा वैदिक काळातील समाजात स्त्रियांचे स्थान सन्मानाचे होते। बघा पुढील वैदिक काळातील मनोरंजनाची साधने व वर्तमान काळातील मनोरंजनाची साधने यातील दुवा किंवा साम्याचे व फरकाचे मुद्दे आपल्या ठिकाणी लिहायचे आहेत। उत्तर या ठिकाणी आपण समजून घेऊया। बघा पहिल्यांदा साम्य आपण या ठिकाणी समजून घेऊया आणि नंतर फरक। बघा दोन्ही काळात संगीत, गायन आणि वादन, नृत्य आणि खेळ हे मनोरंजनाचे मुख्य प्रकार राहिलेले आहेत। आता फरक वैदिक काळामध्ये वीणा, शंख, मृदुंग, रथांच्या शर्यती,
शिकार आणि सोंगाट्याचा खेळ यासारख्या नैसर्गिक व प्रत्यक्ष मैदानी साधनांचा वापर केला जात असे. वर्तमान काळामध्ये म्हणजे आज टीव्ही, मोबाईल, डिजिटल गेमिंग, इंटरनेट, सिनेमा आणि अत्याधुनिक क्रीडा प्रकार यासारख्या तंत्रज्ञानावर आधारित साधनांचा वापर केला जातो. हा काही सारखेपणा आणि फरक डिफरन्स आपण दोन्ही पण या ठिकाणी वर्णन केलेले आहे. आता पुढचा ठिकाणी आपल्याला येईल बघा, वैदिक काळातील राजकीय व्यवस्था यावरील तक्ता पूर्ण करायचा आहे. वैदिक काळामध्ये राजकीय व्यवस्था कोणकोणती होती, यामध्ये सभा, समिती आणि भागदूग आणि त्यांचं कार्य या ठिकाणी आपलं वर्णन करायचं. तर सभेचं काय कार्य होतं बरं, तर या ठिकाणी राज्यकारभारात राजाला सल्ला देणे आणि राज्यातील ज्येष्ठ व अनुभवी व्यक्तींचा समावेश असणारी ही सभा असायची. आता समितीमध्ये कोण असायचं, तर राज्यातील सामान्य प्रजेची संस्था जी राजाची निवड किंवा नियंत्रण करण्यासाठी भाग घेत असे. आणि भागदूग म्हणजेच प्रजेकडून कर वसूल म्हणजे महसूल गोळा करणारा अधिकारी असे. अशा पद्धतीने या संस्था आणि त्यांचं कार्य आपण या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. बघा, योग साधना केल्यानंतर आपल्या जीवनशैलीत कोणते बदल येऊ शकतील या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. आपल्याला काय वाटतं, आपल्या अभ्यासाच्या आधारे या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपण तयार करू. बघा, कोणते बदल येतील तर ते आपण या ठिकाणी लिहूया. शारीरिक स्वास्थ्य, शरीर निरोगी व लवचिक आणि सुदृढ राहते. कशामुळं, तर योग साधना केल्यामुळे. योग साधना केल्यामुळे मानसिक शांतता मिळते. ताणतणाव कमी होऊन मन एकाग्र आणि एक शांत होते. बघा, सकारात्मक विचार योगामुळं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो आणि कामात उत्साह देखील वाढतो. अनुशासन, दिनचर्या नियमित व शिस्तबद्ध बनते. हे योग केल्याचे जे फायदे आहेत किंवा आपल्या जीवनशैलीमध्ये होणारे बदल आहेत, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी त्यांचं वर्णन करू शकतो. बघा, त्यानंतर उपक्रम आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे, की शिक्षणाचा मनोमन ध्यास घेतलेला शिष्य एकलव्य याच्या कथेचे नाट्यीकरण करून ते सादर करा. एकलव्य याने आपल्या गुरुदक्षिणेसाठी आपला हाताचा अंगठा गुरुला दान केला होता. ही कथा तुम्ही तुमच्या आई-वडील किंवा मोठ्या व्यक्तीकडून किंवा इंटरनेटच्या मदतीने पहा आणि त्याचं सादरीकरण वर्गामध्ये करायचं आहे. त्यानंतर आंतरजालाच्या सहाय्याने म्हणजे इंटरनेटच्या सहाय्याने वेदामधील श्लोकांचा संग्रह करा. इंटरनेटवरती Googleमध्ये किंवा जेमिनी एआय किंवा ChatGPT वरती जर आपण सांगितलं की वेदामधील श्लोक उपलब्ध करा, तर आपल्याला ते त्या ठिकाणी मिळतात. भारतीय वायुसेना, भूसेना यांची बोधचिन्हे आणि ब्रीदवाक्ये मिळून उपक्रम वहीत लिहा. ही सुद्धा उपक्रम खूप छान आहे. तुम्ही इंटरनेटच्या मदतीने किंवा पेपरमध्ये वायुसेना, भूसेना आहे की नाही, यांची जी तुम्हाला बोधचिन्ह मिळतात ते कट करायचे आणि ते वहीमध्ये चिटकवायचे किंवा सगळ्यात सोपं तुम्ही Googleवरून सुद्धा यांचे जे फोटोज आहेत ते डाउनलोड करून त्यांची प्रिंट्स आउट घेऊन आपल्या वहीमध्ये लिहून आपण उपक्रम पूर्ण करू शकतो. मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असेल तर मित्रांमध्ये शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक यू.